नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आता एका गोष्टीमध्ये अडखळते आणि तिथे आता अर्जुन इनडायरेक्टली परत तिला हेल्प करणार आहे. पण उद्यापर्यंत आता अर्जुन आणि सायलीचं भांडण हे कम्प्लिटली मिटून जातं. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे की मैनावतीने आता जी एक खोटी तिची एक बहीण उभी केली असते सायली समोर, म्हणजे सायलीची मावशी म्हणून, त्या पत्त्यावर आता सायली आणि अर्जुन जाऊन पोहोचतात आणि त्यांना कळतं की हे सदाशिव आणि मैनावती खूप मोठ्या लेवलचे फ्रॉड आहे. त्यांचं पितळ आता या दोघांसमोर उघड होणार आहे. तर बघूया प्रेक्षकांनो कसं काय झालं ते. तर इकडे आता सुभेदारांकडे सचिन आल्यामुळे आता सगळी ही चर्चा सुरू असते. कारण जेव्हा सचिन फ्रेश व्हायला गेलेला असतो अस्मितासोबत आणि ते बेडरूममध्ये गेले असतात, तर बाकीची मंडळी तिथे चर्चा करत असते. तर त्यावर आता पूर्णाजी म्हणतात सगळ्यांसमोर की अस्मिता तर चिडल्यासारखी वाटत होती, पण आतून तिला खूप बरं वाटत होतं. तर आता सगळे हसू लागतात. त्यावर कल्पना म्हणते हो ना, आणि आता तर ती स्वतः आई होणार आहे, पण तिच्यातला आहे ना पोरकटपणा काही जात नाही. आणि आता प्रताप सुद्धा म्हणतो हो ना, आणि आता तिला जर का बाळ झालं तर आपल्याला 2-2 बाळ सांभाळावे लागणार आहे. तर आता यावर सगळे हसत असतात फक्त सायली सोडून, कारण सायलीचं लक्ष पूर्ण आता दाराकडे असतं. म्हणजे कधी सदाशिव आता येतो आणि कधी त्याला ही प्रश्न विचारते असं सायलीला आता होत असतं. तर सायली सतत दाराकडे बघत असते आणि अर्जुनचं आता हे लक्षात येतं. तर त्यावर आता इकडे अर्जुन आणि चैतन्य स्टडी रूममध्ये येतात. तर आता चैतन्य म्हणतो मला नाही वाटत आहे की आज आपली काही केस डिस्कस होणार आहे म्हणून. तर अर्जुन म्हणतो चैतन्याला नाही नाही आज होणार. पण काय रे चैतन्य, तू सायलीचा चेहरा बघितलायस का? नाही म्हणजे सचिन आल्यावर आपण सगळे किती आनंदी होतो, उत्साहित होतो, पण तिच्या चेहऱ्यावर काहीच एक्सप्रेशन नव्हतं, एकदम शांत होती ती, एकदम नॉर्मल. तर त्यावर आता चैतन्य म्हणतो अरे सचिनला तर ती पहिल्यांदाच भेटत असतील ना, तर तितकं तर होणारच आहे आता. तर अर्जुन म्हणतो नाही नाही नाही, मला तर असं वाटतंय की तिच्या डोक्यात अजूनही तेच सुरू आहे. तर चैतन्य विचारतो तेच म्हणजे? तर त्यावर आता अर्जुन म्हणतो तेच जे आधी माझ्या डोक्यात सुरू होतं, पण आता ते DNA रिपोर्ट्समुळे सगळं ते वाईप आउट होऊन गेलंय. पण तिची खात्री पटली आहे की ते लोखंडे कपल तिचे आई वडील नाहीच आहे. तर आता चैतन्य विचारतो अर्जुनला म्हणजे तू DNA रिपोर्ट्स तिला दाखवले नाहीत? तर अर्जुन म्हणतो अरे दाखवले मी तिला, पण तिचं म्हणणं आहे की ते रिपोर्ट्स चुकीचे आहे, सायन्स चुकीचं आहे, मी चुकीचं आहे. तर आता त्यावर चैतन्य सुद्धा काहीतरी विचार करू लागतो. तर आता अर्जुन विचारतो चैतन्याला अरे तुला काय झालं बाबा, आता तू का शांत आहेस? तर आता चैतन्य म्हणतो अर्जुनला जे वाटतंय ते बोलू का? तर अर्जुन म्हणतो हा बोल ना. तर आता चैतन्य म्हणतो अर्जुनला परत की मी आहे ना ह्या मिस्टर अँड मिसेस लोखंडेंना फारसा काही ओळखत नाही मी त्यांना एवढं, म्हणजे हल्लीच मी त्यांना आता येता जाता 2-3 वेळा बघितलंय. पण त्यांच्याकडे बघून असं वाटतं की सायली वहिनी ह्यांच्या पोटी नक्कीच जन्माला आली नसेलच. आणि त्यानंतर आता चैतन्य सुद्धा म्हणतो अर्जुनला की अर्जुन DNA रिपोर्ट्स मध्येच काहीतरी गडबड झाली असणार आहे नक्कीच. तर आता अर्जुन हे काही सिरियसली घेत नाही चैतन्याचं बोलणं आणि म्हणतो वाटलंच होतं मला की तू तुझी वहिनीचीच बाजू घेणार आहे, हे मला आधीच कळायला हवं होतं. तर आता चैतन्य एक्सप्लेन करतो अरे नाही तसं नाहीये. तर अर्जुन काही ऐकत नाही आणि म्हणते नाही बरोबर आहे ना, अरे तिला जे वाटत असेल ते जर नॉनसेन्स जरी असेल ना तरीही तू तिची साथ देशील ना, तुला ते बरोबरच वाटणार आहे ना. नाही म्हणजे तुमच्या दोघांचं बरोबर आहे आणि मी मूर्ख, मी भावना शून्य, मी अक्कल शून्य हो ना. तर आता हे ऐकून चैतन्य हसू लागतो. आणि त्यावर आता चैतन्य म्हणतो अर्जुनला बापरे अर्जुन, एका वाक्यात 3 मोठे मराठी शब्द, तेही इतके अस्खळीत, क्या बात आहे. अरे सायली वहिनीले जाम बदलून टाकलंय हा तुला. आणि बघा प्रेक्षकांना आता पुढे चैतन्य म्हणतो अर्जुनला तर सायली वहिनीने इतकं तुला बदलून टाकलंय तरीही गाळवा, तुला अक्कल नाही आहेस, मूर्ख आहेस तू, खरंच तू अक्कल शून्यच आहे. विश्वास नाही तुला माझ्या वहिनीवर? हा मूर्खा, खरंच भावना शून्य, अक्कल शून्य, सगळं काय ते बोला ना ते सगळंच आहे तू. तर आता अर्जुनचं लक्ष सायलीकडेच असतं, कारण सायली खूप अस्वस्थ असते आणि ती सगळेजण हॉलमधून गेले असताना सुद्धा आता दाराकडे तिच्या बाबाची, खोट्या बाबाची, सदाशिवची वाट बघत असते. आणि आता सायलीची ही अवस्था बघून आपल्या अर्जुनला सुद्धा अस्वस्थ वाटत असतं, सायलीची काळजी वाटत असते. तर तितक्याच आता थोड्याच वेळात या सदाशिवची एंट्री होते. आणि आता सायलीमध्ये या सदाशिवला अहो बाबा मी केव्हाची वाट बघते हो तुमची. तर हा सदाशिव आता बोलतो अगो ते काय झालं, मी ना ते वसुलीसाठी गेलो होतो, तुला सांगतो सायली बेटे लोकांना पैसे घेतात पण ते परत देतचं नावच नाही घेत ग, चिकट असतात ग, पैसे द्यायला तयारच नसतात, हातातून पैसे सुटा ना त्याच्या. ते चिंधे दिले होते त्याला आम्ही. तर त्याला पुढे हा सांगू लागतो सदाशिव. तर त्यावर आता सायली थांबवतंय या सदाशिवला आणि म्हणते नाही सांगितलं मला सगळं आईनी. तर हा सदाशिव म्हणतो हा म्हणूनच उशीर झालाय ग, बाकी काही नाही. तर आता सायली म्हणते बाबा माझ्या खोलीत येता का, आपण छान गप्पा मारूया. तर त्यावर आता हा सदाशिव तर पहिले डिनाय करतो आणि सायलीला म्हणतो आता गप्पा नाही ग बेटे, मी तुला थोडंसं दमलो आहे ग, बरं एक काम कर ना, थोड्या वेळाने तू आमच्या खोलीत ये आणि आपण तिथे बसून गप्पा मारूयात. तर सायली म्हणते नाही ना बाबा, काय हो असं करतायत तुम्ही, चला ना. आणि आता सायली काहीतरी सुचवते आणि आता सदाशिवला सांगते अहो काय झालंय ना, तुमचं जावई तिथे बसलाय स्टडी रूम मध्ये आणि आता मला एकटीला आहे ना खूप कंटाळा आलाय हो, सो तुमच्याशी मी थोड्या गप्पा मारल्या की मलाही थोडं बरं वाटेल, चला ना बाबा. आता सदाशिव मान्य करतो आणि म्हणतो बरं चला ना मारूया थोडा गप्पा. तर सायली आता ती लाल गाठोडा घेते आणि सदाशिव समोर ते गाठोडा उघडते
आणि त्यानंतर आता सायली म्हणते सदाशिवला, बाबा या गाठोड्यामधलं काही सामान आहे ते बघा ना जरा, तुम्हाला काही आठवतंय का सांगा मला, तुम्हाला काही आठवलं तर. त्यावर आता सदाशिव म्हणतो, सायली बेटा हे विचारायला तू मला वर घेऊन आलीस का. तर आता सायली म्हणते, अहो बाबा असं काय करताय, माझ्या लहानपणीच्या वस्तू आहेत ना ह्या, तर म्हटलं तुम्हाला एकदा दाखवून बघाव्यात. तर आता या सदाशिवला अवघडल्यासारखं होतं की काहीतरी याने जर काही सांगितलं तर सायलीला बोलण्यामध्ये. तर हा सदाशिव म्हणतो सायलीला, अगं नाही काय आहे ना, खूप वर्ष झालीत ना आता. तो आता इतकी वर्ष झाले म्हटल्यावर आता पूर्वीचं कसं आठवणार ग. हा म्हणजे ते सोनाली तुझी मोठी बहीण चांगली 15-16 वर्षाची होती आणि तू 7 वर्षाची होती, आणि त्या पुरी मिळून तुम्ही घरात एवढा गोंधळ घालायच्यात, अशा एकमेकींवर तलवारा टाकायच्यात की काही विचारूच नको. तर आता सायली म्हणते, काय मी 7 वर्षांची होती. तर सदाशिव म्हणतो, हो अगं तुझ्या 7व्या वाढदिवसाला आपण पाणीपुरी खाल्ली होती, साजरा केला होता पाणीपुरी खाऊन. हो. तर आता सायलीला नवलच वाटतं, कारण तिने थोड्याच वेळा आधी मैनावतीला विचारलं असतं तर तिने 5 वर्ष सांगितलं असतं की सायली 5 वर्षाची होती म्हणून. हे आपल्याला कालच्या एपिसोडमध्ये आपण सांगितलंच आहे, दाखवलंच आहे आपल्याला. असो तर आता हा सदाशिव म्हणतो, पण नंतर हरवलीस ग तू, आणि फक्त आठवणीच राहिल्यात आमच्या पाठीशी. तर आता इकडे सायली मनात विचार करू लागते की आई तर म्हणाली की मी हरवले तेव्हा 5 वर्षाची होती, आणि मागे बाबा सुद्धा नेमके तेच म्हणाले होते, मग हे आता का असं म्हणतायत बाबा की मी 7 वर्षाची होते तेव्हा हरवले होते. तर आता सायली परत थोडा प्रयत्न करते आणि तिच्या बाबाला म्हणते, म्हणजे या सदाशिव लोखंडेला, की बाबा आणखी काही बघा ना वस्तू यामधल्या, तुम्हाला काही आठवतंय का, हा फ्रॉक बघा ना, काय ना आमच्या लहानपणी तुम्हीच सगळे कपडे शिवत असाल ना. तर हा सदाशिव लगेच तो फ्रॉक हाती घेतो जो सायलीचा लहानपणीचा म्हणजे तन्वीचा असतो खऱ्या आपल्या. हा फ्रॉक आता सदाशिव कसा काय शिवणार आहे. तरीही हा सदाशिव पटकन तो फ्रॉक हाती घेतो आपला आणि म्हणतो, अरे हो मी शिवलाय हा. अगो सायली, पहिल्यांदा तू हा जेव्हा फ्रॉक घातलास ना अख्ख्या गलीत फिरून आली होतीस. तर हा सदाशिव अगदी खोट्यावर खोटा बोलत असतो आणि सायलीला आता डाऊट येतो. तर आता सायली परत मनात विचार करू लागते की हा फ्रॉक तर तन्वीच्या गाठोड्यातला आहे, मग हे कसं काय म्हणतायत की हा फ्रॉक यांनी शिवलाय, एक खोटं का बोलतायत. तर त्यानंतर आता सायली म्हणते स्पष्टपणे आता सदाशिवला, ओ बाबा तुम्हाला आणखीन काही आठवतंय तर बघा ना. हा सदाशिव आता नाटकं करू लागतो आणि म्हणतो, आणखीन काही तर नाही ग, आता एवढं आठवलं तितकं सांगितलं. हा आई गो माझं डोकं दुखतंय ग, आता एकदम डोकं दुखायला लागलंय, काय होतं काय माहित, मी जरा जातो बेटा आणि माझ्या खोलीत पळतो, असं म्हणत सदाशिव आपली पळ काढतो. पण आता सायलीला पूर्ण डाऊट आला असतो आणि सदाशिव निघून गेल्यावर आता सायली म्हणते, हे दोघं मला वेगवेगळ्या गोष्टी का सांगतायत, पण आता पुढे काय करायचं, कोणाला विचारू आता मी, आता मला पुढे काय करावं हे सांगणारी एकच व्यक्ती आहे, पण ते तरी मला नीट सांगतील का. तर हा म्हणजे आपला अर्जुन असतो. तर सायली आता ते गाठोडा वगैरे बंद करते पटकन. तर बघा प्रेक्षकांनो, आता सायली कशी ट्रिक लावणार आहे अर्जुनला प्रश्न विचारण्यासाठी. तर सायली आता खाली येते स्टडी रूम मध्ये आणि प्रिया तिथेच हॉलमध्ये बसली असते रिकाम टेकडी. आता आल्या आल्या अर्जुन आता सायलीकडे असा आश्चर्यानेच बघतो. तर आता सायली म्हणते, चैतन्य भाऊजी कॉफी पिऊन झाली आहे ना तुमची. तर चैतन्य म्हणतो, हो झाली. तर सायली म्हणते, बरं मग मी घेऊन जाते. आता सायली अर्जुनकडे बघते तर अर्जुन आता त्याचं तोंड फिरवतो. तर दोघीही आता आपल्या इगोवर अडले आहे इथे. तर त्यावर आता सायली परत अर्ध्यातच जाऊन थांबते. तर आता सायलीला आठवतं की कसं अर्जुनने लास्ट टाइम हेल्प केली होती सायलीची इनडिरेक्टली. तर सायली आता परत वळते आणि म्हणते, चैतन्य भाऊजी. तर चैतन्य म्हणतो, हा वहिनी. तर आता पुढे सायली म्हणते, तर जर तुम्ही चौगुले आणि गोरे यांच्याशी जाऊन बोललात आणि जर त्यांनी त्याच प्रश्नांची वेगवेगळी उत्तरे दिली तर तुम्हाला तर हे कळेल ना की ते खोटं बोलतायत आणि मग तर हे सिद्धच होईल, पण मग तुम्ही काय कराल. तर आता सायली अर्जुनकडे बघू लागते आणि अर्जुन चैतन्यकडे. तर आता चैतन्य सुद्धा अर्जुनकडे बघू लागतो आणि त्याला सुचत नसतं आता की पुढे काय सांगू. तर आता चैतन्य म्हणतो, म्हणजे नाही मी कधी भेटला ना त्यांना जाऊन वहिनी, म्हणजे मी इथेच आहे ना मगासपासून. तर आता अर्जुन स्मार्ट बनतो आणि अर्जुनच म्हणतो, हा खूप सिम्पल आहे. सायली मुद्दामच आता इगो दाखवते आणि तोंड फिरून घेते. तर अर्जुन म्हणतो, आता कसं आहे ना, मी त्या दोघांना समोर बसवेन, पण सायली सगळं काही ते ऐकत असते अर्जुनचं बोलणं. आणि आता अर्जुन म्हणतो पुढे, आणि मी त्यांना सांगेल की तुम्ही दोघांनी वेगवेगळी उत्तरं दिली आहेत ती मॅचच नाही होत आहे, आणि मग स्वतःला वाचवण्यासाठी ती अशी काहीतरी इन्फॉर्मेशन देऊन जातील जे त्यांना कधी सांगायचीच नव्हती. तर सायली आता स्माइल करते आणि पुढे आता अर्जुन म्हणतो, तो सिम्पल आहे, सो सिम्पल. तर चैतन्य म्हणतो, हो खरंच बरोबर आहे तुझं. तर सायली आता वळते आणि अर्जुन स्माइल करत बघत असतं सायलीकडे आशेने की ती आता तरी बोलेल, पण सायली खूपच भाव खातीये. तर त्यावर आता सायली म्हणते, ॲक्च्युली चैतन्य भाऊजी, मला तुमच्या त्या गोरे आणि चौगुले केसमध्ये जरा रस वाटला म्हणून मी तुम्हाला काही प्रश्न विचारलेत, पण म्हणून दुसऱ्या कोणीतरी त्याची उत्तरं द्यायची काहीही गरज नाहीये. आणि सायली इथे त्या अर्जुनचा पचका करते प्रेक्षकांनो. त्यांनी हेल्प केली असूनही ते जरा चुकलं तिचं, म्हणजे आता सोल्युशन घेऊन गेली आणि तिने आभारही मानले नाही अर्जुनचे. असं तर तिथून आता ती परत चालली जाते. हे बघते तर प्रिया तिथेच हॉलमध्ये बसली असते.
तर आता दुर्लक्ष करते सायली प्रियाकडे आणि परत आता तिच्या आईबाबाच्या खोलीत जाते, म्हणजे या सदाशिव आणि मैनाच्या. तर ही प्रिया मनात विचार करू लागते की आज सायली परत परत या लोखंडेंच्या खोलीत का जातीये, तिच्यावर वॉच ठेवायला हवा. आणि प्रिया सुद्धा जाते त्या सायलीच्या मागे मागे धोरण वगैरे ऐकण्यासाठी. तर आता इकडून सगळे निघून गेल्यावर आता अर्जुन म्हणतो चैतन्याला, बघितलंस का, तर मी तिला हेल्प केली आणि मग ती मला स्टॉन्ट मारून जातीये. व्हॅल्यूच नाहीये ना, नवऱ्याची व्हॅल्यूच नाहीये. तर आता चैतन्य हात जोडतो अर्जुन समोर आणि म्हणतो, ॲडव्होकेट सुभेदार, असं म्हणतायत की शहाण्या माणसांनी नवरा बायकोच्या भांडणात पडू नये. तर मी तर खूप शहाणा आहे, त्यामुळे तुम्ही तुमची भांडणं सॉल्व्ह करा, आपण ऑफिसला निघू, मी निघतोय आताच. आणि चैतन्य पटकन आपला पळ काढतो आणि निघून जातो तिथून. तर तो गेल्यावर आता अर्जुन म्हणतो, जा ना, तू पण जा, तुझ्या वहिनीसोबतच जाशील ना तू, जा जा. आणि अर्जुन आता फ्रस्ट्रेट झाला असतो आणि आता अर्जुन म्हणतो, इकडे वहिनी, जिथे वहिनी तिथे चैतन्य. तर आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि आता पैसे दाखवत सदाशिव म्हणतो मैनावतीला, महिने बघ आज दिवस कसा भारी गेला, हे बघ 1 2 3 300 रुपये वसूल झालेत आपले. त्यावर आता ही मैना पैसे मोजते आणि सदाशिव म्हणतो, आणि आणखीन काही मिळालं माहितीये का. तर आता ही मैना म्हणते, काय. तर आता सदाशिव दाखवतो, हे बघ. तर त्याच्या हाती एक अंगठी असते. तर ती बघून आता ही मैना आश्चर्यानेच बघू लागते सदाशिवकडे आणि म्हणते, बापरे, अंगठी, अहो खरी आहे का हे. तर त्यावर आता हा सदाशिव म्हणतो, हो सोन्याची, म्हणजे काय, हा मला रस्त्यात सापडली. तर ही मैना खूप खुश होते आता आणि म्हणते, हो बाप रे, आज आपला योग तर चांगलाच आहे म्हणायचं. त्यावर हा सदाशिव म्हणतो, हा म्हणजे अशा हे लेकीच्या राजवाड्यात राहण्याचं नशिबात आहे ना आपल्या. तर हे दोघंही आता खूप खुश असतात. आणि आता ही मैनावती अंगठी आणि पैशांकडे बघते, तिथे आता सायली येते. तर सायली आल्याबरोबर हे पटकन लफालफी करतात, ब्लँकेटच्या खाली टाकून देतात अंगठी वगैरे. आणि सायली आता येते आणि म्हणते, आई बाबा. तर त्यावर आता ही लगेच लफालफी केल्यावर हा सदाशिव म्हणतो, हा ये ना ये ना. आणि आता मैना पण म्हणते, हा ये ग ये. तर सदाशिव म्हणतो, अगं बरं झालं साली, अगं मग अशी आपल्या गप्पा अर्धवट राहिल्यात ना म्हणून. काय झालं, आज जे सगळं जे काम राहिलं होतं ना, जे पैसे वगैरे घेऊन आलो, ते तुझ्या आईला सांगायसाठी थोडं पुढे आलो, बाकी काही नाही. तर आता सायली म्हणते, पण मला माझ्या कुठल्याच प्रश्नांची नीट उत्तरं मिळाली नाहीत ना, म्हणून मी परत आले. आणि आता सायली म्हणते, आई तू तर म्हणालीस की माझा फ्रॉक बाबांनी शिवला नव्हता, पण बाबा तर म्हणाले की तो फ्रॉक त्यांनी शिवलाय. आता हे दोघंही एकमेकांकडे आश्चर्याने बघू लागतात. आता सायली म्हणते, मग तुमच्या दोघांपैकी नक्की बरोबर कोण आहे. सायली एकदम शांतपणे ही सिच्युएशन हँडल करत असते. तर त्यावर आता सदाशिव म्हणतो मैनावतीला, ए महिने, असं बोललीस का तू तिला. तर ही मैनावती म्हणते, हा. तर हा सदाशिव म्हणतो, काय ग महिने, तुला काही आठवतच नाही, आपल्या पोरींचे सगळे फ्रॉक मी शिवायचो ना. तर ही मैना आता नाटकं करू लागते आणि म्हणते, हा हा होय हो, बरोबर आहे तुमचं, नाही आठवत आता मला, किती वर्ष झाली आहे ना आता आपल्याला. तर आता सायली विचारते, किती वर्ष, नाही किती वर्ष झाली आहेत नेमकी. कारण बाबा म्हणालेत की मी जेव्हा हरवले तेव्हा मी 7वा वाढदिवस माझा तेव्हा साजरा झाला होता, आणि तू तर असं म्हणालीस की मी 5 वर्षाची होती तेव्हा हरवली आहे. आता महिन्यामध्ये सदाशिवला, हा असं बोलले तुम्ही. तर आता हा सदाशिव खोटा बोलतो आणि म्हणतो, 7वा असं बोललो मी, नाही गो पुरी नाही, मला 5च बोलायचं होतं. नाही काय ना सायली बेटे, हे जे आता केस आहेत ना, जसे जसे पांढरं झालेत ना, तसं तसं मेंदू पण गोष्टी कमी ध्यानात ठेवायला लागलाय, बाकी काही नाही. आता हळूहळू सायलीच्या हे सगळं लक्षात येत असतं की हे दोघं किती खोटं बोलतायत. तर आता ही मैनावती म्हणते सदाशिवला, अरे मी तर गोष्टी विसरायच्या बाबतीत तुमच्या पण पुढे जायला लागले. तर सदाशिव म्हणतो, हो ना, आलाय ना लक्षात, आलाय माझ्या. तर ही मैनावती आता गप्प बसते. तर आता सायली म्हणते, पण तुम्ही दोघं मला सगळ्याच बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी सांगतायत, पण मग मला नक्की कसं कळणार ना की मी हरवले तेव्हा काय झालं होतं. तुम्ही म्हणालात की मी लहानपणी खूप हुशार होते ना. तर सदाशिव म्हणतो, हा मग. तर सायली म्हणते, मग तरीही मी तुमचा हात गर्दीत सोडून निघून गेले आणि परत आलेच नाही, आणि तुम्ही पण मला परत शोधण्याचा प्रयत्न नाही केला. तर आता ही मैना म्हणते, अगो सायली, असं कसं बोलतेस तू, कोणी सांगितलं ग तुला मी तुला शोधायचा प्रयत्न नाही केला म्हणून, आणि मुळात जेव्हा तू हरवली तेव्हा तू आमच्या बरोबर नव्हतीसच. तर आता सायली म्हणते, म्हणजे. तर आता ही मैनावती तिला असं वाटतं की मी आता काहीतरी माती खाल्ली, आणि मैनावती सदाशिवकडे बघू लागते. हा सदाशिव गोष्ट फिरवतो आणि म्हणतो, बघितलंस का महिने, आपली पोरगी आता आपल्यालाच प्रश्न विचारायला लागली, असं विचारते, बघ ना. म्हणजे अगं सायली बेटे, तुला काय असे तसे आईबाप वाटलो का ग आम्ही. अगं त्या दिवशी जर तू आमच्या बरोबर असतीस ना, तर आम्ही तुला हरवूच दिलं नसतं, नजरे आडच जाऊ दिलं नसतं. हरवण्याची गोष्ट तर दूरच राहिली, कुठून या महिनेला हिला उदसं आठवली आणि हिने तुला तुझ्या मावशीकडे पाठवलं. तर आता हा खोटा बोलत असतो इथे. आणि सदाशिव म्हणतो, आणि तू तिथूनच हरवलीस ग. तर ही मैनावती आणखी नाटकं करू लागते आणि डोक्यावर आता आपला हात आपटते आणि म्हणते, हो ग, उद्याच झालं. तर आता सायली म्हणते, पण मी हरवले होते तेव्हा मी मावशीकडे होते, असं तुम्ही याआधी मला कधीच सांगितलं नाही. तर आता मैना म्हणते, अगं ते तू काही विचारलं नाही म्हणून आम्ही काही सांगितलं नाही. तर आता सायली म्हणते, कुठे राहते मावशी.
नाही, तिला जाऊन भेटले असते ना मी, तर आता हे दोघंही परत एकमेकांकडे बघू लागतात. आणि आता हा सदाशिव म्हणतो मैनावतीला, कुठे राहते ग? तर आता ती मैनावती जी असते ती आता गोंधळून जाते आणि गप्प बसते. तर आता सायली म्हणते, काय झालं, ही आठवत नाही आहे का? तर ही मैनावती म्हणते, हा आठवते ना, आठवते. असं कसं होईल, माझी बहीण आहे तर मला आठवणारच ना. हे बाहेरून प्रिया हे सगळं ऐकत असते. तर आता मैनावती म्हणते, अगं ते हा हायवे आहे ना, हायवे जवळची ती पोरींची शाळा नाही का, त्याच्या मागे काय ते हा आठवलं, मातृछाया. तर त्यावर आता सदाशिव म्हणतो, मातृनिवास. तर मैनावती म्हणतो, हा मातृनिवास चाड आहे, तिथे राहते तुझी मावशी. तर बघा ही किती खोटं खोटं सांगत असते मैनावती. तर सायलीच्या हे लक्षात येतं. तर सायली पण आपली खूप हुशार. तर सायली म्हणते, बरं आई एक काम कर, मावशीचा पत्ता आणि फोन नंबर नीट लिहून दे, हा मला पत्ता पण लिहून दे हा नीट. आता सदाशिव परत आता मैनावतीकडे बघतो आणि म्हणतो, फोन नंबर. तर ही मैनावती म्हणते, हा देते ना. तर सदाशिव म्हणतो, हा दे मग. तर ही मैनावती म्हणते, हो देते. तर बाहेर असलेली प्रिया आता मनात विचार करू लागते, आता ही मावशी कुठून आली? जर सायली आणि अर्जुन त्या बाईपर्यंत पोहोचले की त्यांना 100% कळणार की ती हरवलेली मुलगी सायली नव्हतीच, ते मी होते. मनात वेगळं सुरू असतं. आणि अर्जुन आता आपल्या खोलीत असतो आणि अर्जुन म्हणतो, सायलीच्या डोक्यातून आणि मनातून अजूनही ते विचार गेलेले नाहीच. पण मी तिला सांगितलं तसं तिने खरंच लोखंडेंना कन्फ्रंट केलं असेल का? तिच्या मनात काय चाललंय ना काहीही कळत नाहीये. तर आता सायली बाहेर यायच्या आधीच ही प्रिया परत हॉलमध्ये जाऊन बसते आणि सायली तर धावपळ करतच आपल्या खोलीत जाते. तर आता ही प्रिया विचार करू लागते की मैनाने माझ्या कुठल्या खोट्या मावशीचा पत्ता दिला आता सायलीला. आता मला काय खोट्या मावशीला वगैरे उभं करावं लागेल का? मग तितकं आता वेळही नाही आहे ना. आता एक काम करते, मनाशी गोड बोलून तिच्याकडनं तो पत्ता मिळवता येते की नाही ते बघतेच. असं काय ते या प्रियाच्या मनात सुरू असतं. तर सायली खोलीत येते आणि त्या पत्त्याकडे बघू लागते आणि सायली त्या मनात विचार करू लागते, आता पुढे काय करायचं हे मला तेच सांगू शकतात. पण त्यांना जर विचारलं तर त्यांच्यातला चिळका पिब्बा लगेच बाहेर निघेन. तर आता सायली अर्जुनकडे बघते. तर अर्जुन तर पहिले सायलीकडेच बघत असतो, पण सायलीने बघितल्या अर्जुन आता सायलीला इग्नोर करतो आणि आपल्या फोनमध्ये बघू लागतो. आता सायली सुद्धा अर्जुनला थोडं इग्नोर करते आणि आता मनात म्हणते, आता तर चैतन्य भाऊजी पण नाही आहेत, तर माझ्या मनातलं यांच्यापर्यंत कसं पोहोचवू. तर आता ही प्रिया सदाशिव आणि मैनावतीचं दार नॉक करायला जाते. तर तिला सगळं काही ते ऐकू येते यांचं कन्व्हर्सेशन. तर आता ही मैना म्हणत असते सदाशिवला, अहो सायली प्रश्न विचारायला लागली ना तर असं खळबळूनच जायला होतं. आणि आता ही प्रिया नॉक करायचं थांबते आणि यांचं बोलणं ऐकू लागते. तर पुढे त्यावर आता मैनावती म्हणते, म्हणून तर मी तिला शेवटी सांगितलं ना की शेवटच्या काही दिवसात सायली आपल्याकडे नव्हतीच, पण ती मला प्रश्न विचारतच बसली. घाबरले ना मी. तर सदाशिव म्हणतो, अगं पण तू काही लेची पेची आहेस का मैने? गोळा खोटं बोलायला लागलीस तू सायलीशी. कसा खोटा पत्ता सांगितला तिला? एखाद्याला वाटेल तुझी ती बहीण खरंच त्या पत्त्यावर राहतेय. त्यावर आता ही मैनावती म्हणते, हा मग सायलीला खरं वाटलंच की नाही, पण आता पुढे ती काय करते हे बघायला पाहिजे हा आपल्याला. तिला जर कळलं की आपण अशा थापा मारल्या तर काय होईल. तर सदाशिव म्हणतो, अरे ते पुढचं काय ते बघू आपण. तर आता ही प्रिया सगळं बाहेर असते आणि ती ऐकत असते. प्रिया आता मनात म्हणते, बापरे म्हणजे मावशी खोटी आणि तिचा पत्ता सुद्धा खोटा. त्या थापाळ्या राजा राणीने माझा अजूनच प्रॉब्लेम वाढवलाय. आणि अर्जुन सायलीला हे जर कळलं ती मावशी खोटी आहे तर ते अजूनच खोलात जातील आणि मग ते माझ्यापर्यंत पोहोचतील. नाही मला त्यांना थांबवायलाच हवं. तर इकडे आता सायली आपल्या खोलीत असते आणि अर्जुन सुद्धा बेडवर बसला असतो. तर सायली आता तिच्या त्या जो मावशीचा नंबर दिला असतो या महिन्याने त्याच्यावर फोन लावून बघते. तर कोणी फोन उचलतच नसतं. तर सायली 2-3 वेळा ट्राय करते. अर्जुनचं बरोबर लक्ष असतं सायली काय करते ते. तर आता सायली मुद्दामच प्रिटेंड करते स्वतःसोबत बोलण्याचं आणि सायली म्हणते आता, शी बाबा काय हे, मावशीचा दिलेला आईने नंबर लागतच नाहीये, परत एकदा लावून बघते असं म्हणत सायली परत ट्राय करत असते. तर इकडे आता ही प्रिया खूप अस्वस्थ झाली असते आणि आता ही प्रिया म्हणते, पत्ता तर नाही मिळाला पण आता काय करू मी, सायलीला कसं थांबवू, कारण सायलीला पत्ता मिळाला म्हणजे ती लगेच त्या पत्त्यावर जाणार आणि जर अर्जुनला हे कळालं की मी बबली आहे तर त्याला कळायला आता हे फार वेळ नाही लागणार. काय करू मी, कशी कटकट आहे ही, बापरे DNA रिपोर्ट्स मिळाल्यावर सुद्धा हे दोघं नाही थांबलेत, पॉझिटिव्ह निघाल्यावर सुद्धा हे गप्प का बसत नाही, असं आता ही प्रिया स्वतःशी बडबड करत असते. आणि पुढे प्रिया म्हणते, निदान मला आता सायलीला बाहेर जाण्यापासून अडवायला हवं, पण मी ते कसं करू. आणि आता ईशा डोक्यात एक प्लॅन येतो आणि आजचा भाग इथेच संपतो. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की आता सायली एकटीच निघत असते पत्ता शोधण्यासाठी आणि अर्जुन आता काळजीपोटी तिच्या मागोमाग जातो आणि अर्जुन आता तिला गाडीत बसायला लावतो आणि म्हणतो, काय ग अननोन पत्त्यावर तू एकटीच जात होतीस, बस गाडीत. आणि हे दोघंही त्या पत्त्यावर जाऊन पोहोचतात आणि त्यांना समजतं की हा पत्ता खोटा असतो. तिथे राहणारा एक माणूस म्हणतो, अशा नावाची व्यक्ती या चाळीत अख्ख्या 40 वर्षात तिथे नव्हतीच. आणि आता सायली आणि अर्जुनला हे कळून चुकतं की हे दोघं सदाशिव आणि मैनावती किती मोठे फ्रॉड आहे आणि खोटारडे आहेत. तर बघूया प्रेक्षकांनो आता पुढे काय होणार आहे ते. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर भेटूया उद्या एका धमाकेदार एपिसोड सोबत. तोपर्यंत एन्जॉय, टेक केअर आणि थँक्यू.